नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी. माय सेल्फ निहाल सर. तर आजच्या सेशनमध्ये आपण महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 पेपर 1साठी जो आपला फर्स्ट चॅप्टर आहे अध्यापनाची संकल्पना, उद्दिष्टे, अध्यापनाचे स्तर, या सर्व गोष्टीवरती MCQs डिस्कस करणार आहोत, तेही डिटेल्ड एक्सप्लेनेशनसोबत. तर यामुळे सर्वांनी हा सेशन शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे, कारण या सेशन्समध्ये आपण जे MCQs डिस्कस करणार आहोत ते डिटेलमध्ये करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन मिळणार आहे. त्यामुळे एक्झामिनेशनमध्ये जे प्रश्न विचारले जातील ते या इन्फॉर्मेशनमधून डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यामुळे सर्वांनी हा सेशन शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. त्यासोबतच एक महत्त्वाची गोष्ट, पेपर 1साठी फुल कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यामध्ये तुम्हाला मॉक टेस्ट मिळणार आहेत, संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स मिळणार आहेत, व्हिडिओ लेक्चरसुद्धा तुम्हाला मिळणार आहेत, तुमच्या सरावासाठी MCQs PYQसुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. तर हा फुल कोर्स जो आहे तुमच्या एक्झामिनेशनच्या प्रिपरेशनसाठी तुम्हाला एक मोठं बूस्टअप देणार आहे तुमच्या प्रिपरेशनला, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास करायला मिळेल. तर जॉईन करण्यासाठी तुम्हाला या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. त्यावरती व्हॉट्सअप कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करूनच तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. ठीक आहे, तर फटाफट लेक्चरला स्टार्ट करूया. बघा या ठिकाणी पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल, मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये दिलेला आहे. तर पहिला क्वेश्चन काय म्हणतोय की अ टीचर कुड बी सक्सेसफुल इफ ही ऑर शी, जो शिक्षक आहे तो यशस्वी होतो केव्हा होतो ते आपल्याला ऑप्शन्समधले सांगायचे आहेत. वेन ही हेल्प स्टुडंट्स इन बिकमिंग बेटर सिटीजन, जेव्हा विद्यार्थ्यांना ते चांगले एक नागरिक बनण्यासाठी हेल्प करतात तेव्हा. ऑप्शन बी, इम्पार्ट सब्जेक्ट नॉलेज टू स्टुडंट्स, म्हणजे विद्यार्थ्यांना विषयाचं ज्ञान देण्यासाठी किंवा ज्ञान देत असतील विषयाचं चांगल्या प्रकारे, तेव्हा त्या शिक्षकाला एक सक्सेसफुल शिक्षक आहे असं म्हणू शकतो का. किंवा प्रिपेअर स्टुडंट्स टू पास द एक्झामिनेशन, किंवा विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये उत्तीर्ण करण्यासाठी किंवा मदत करत असतील तर ते शिक्षक सक्सेसफुल आहेत का. किंवा प्रेझेंट्स द सब्जेक्ट्स मॅटर इन अ वेल ऑर्गनाइज्ड मॅनर, है ना, तर ते शिक्षक असू शकतात का. तर कुठला ऑप्शन करेक्ट आहे ते सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. चुकलं तरी हरकत नाही, काही हरकत नाही, आपलं राईट आन्सर कळेलच. काउंटडाऊन मी स्टार्ट करतोय. जे काही आन्सर असेल कमेंट बॉक्समध्ये द्यायचा प्रयत्न करा सर्वांनी. Okay, so let's see. The right answer is option D. Present the subject matter in a well organized present the subject matter in a well organized manner. ठीक आहे, विषय जो आहे तो व्यवस्थितपणे मांडतो, सब्जेक्टचा जो मॅटर आहे ते ऑर्गनाइज वे मध्ये तो काय करतो, स्टुडंट समोर मांडतो, त्याला आपण सक्सेसफुल टीचर आहे असं म्हणतो. ठीक आहे, बघा या ठिकाणी त्याचं एक्सप्लेनेशन. टीचिंग ही एक इंटरॅक्टिव्ह प्रोसेस आहे बिटवीन टीचर अँड स्टुडंट, करेक्ट है ना, आणि सब्जेक्ट या तिघामध्ये काय आहे, ही इंटरॅक्शन आहे. फॉर इफेक्टिव्ह टीचिंग टीचर नीड्स टू हॅव डिटेल नॉलेज ऑफ पॅडागॉजी, बरोबर, करिक्युलम, स्टुडंट बिहेवियर, लर्निंग ऑब्जेक्टिव्स अँड आउटकम्स. म्हणजे एखाद्या शिक्षकाला सक्सेसफुल होण्यासाठी किंवा त्याचं जे शिक्षण आहे किंवा शिक्षण देण्याची पद्धत जी आहे त्याला प्रभावी बनवण्यासाठी शिक्षकाकडे पॅडागॉजीचं नॉलेज असलं पाहिजे, है ना. पॅडागॉजी बद्दल आपण शिकलो होतो थेरी लँग्वेजमध्ये. त्यानंतर त्याला करिक्युलम बद्दल ज्ञान असलं पाहिजे. त्याचे लर्निंग ऑब्जेक्टिव्स काय आहेत, शिकण्यातून आपल्याला काय साध्य करायचे आहेत, है ना, त्याचं ज्ञान त्याला असलं पाहिजे, है ना. त्यानंतर विषयाचं ज्ञान सर्वात महत्त्वाचं आहे त्या ठिकाणी. विषयाचं ज्ञान चांगल्या प्रकारे शिक्षकाला असलं पाहिजे, तेव्हाच तो शिक्षक एक प्रभावी शिक्षक आहे किंवा त्याची प्रभावी शिक्षण पद्धत आहे असं आपण बोलू शकतो. टीचर्स हू आर डीपली रूटेड इन देअर सब्जेक्ट नॉलेज गिव्ह क्लिअर प्रेझेंटेशन अँड आयडेंटिफाय स्टुडंट्स डिफिकल्टीज इझिली. शिक्षक काय असतो, शिक्षकाला त्याच्या विषयाबद्दलचं
डीप नॉलेज असतं, सखोल नॉलेज असतं, बरोबर? आणि तो काय करतो, विद्यार्थ्यांना त्यांची समस्या सोडवण्यासाठी, सोप्या पद्धतीमध्ये समस्या सोडवण्यासाठी मदत करत असतो. त्याला आपण म्हणतो प्रभावी शिक्षक. ठीक आहे? आलं लक्षात? पुढचा प्रश्न बघा. लोअर लेव्हल लर्निंग आउटकम्स गेट फोकस्ड इन. ठीक आहे? आपण लेव्हल्स पाहिले होते, है ना? वेगवेगळ्या प्रकारचे लेव्हल्स पाहिले होते. त्यामध्ये विचारलेलं आहे, लोअर लेव्हल लर्निंग आउटकम्स हे कशावरती फोकस करतात, कशावरती लक्ष केंद्रित करतात. ठीक आहे? काउंटडाऊन स्टार्ट करतोय. Okay, so right answer is memory level. बघा, आपण लास्ट थेरी लेक्चर मध्ये सुद्धा पाहिलं होतं, व्हॉट इज लेवल्स, है ना? मेमरी लेवल, अंडरस्टँडिंग लेवल आणि रिफ्लेक्टिव्ह लेवल. ठीक आहे, आता पण आपण पाहून घेऊया मेमरी लेवल काय आहेत. मेमरी लेवलचा जो जनक आहे किंवा समर्थक आहे तो आहे हार्वर्ड, बरोबर, है ना? द फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट लेवल ऑफ टीचिंग. मेमरी लेवल काय आहे, सर्वात प्रथम लेवल आहे. त्यामध्ये काय करतो आपण, रिटेन्शन करतो, आपण रटतो, आपण मेमरी आपली चांगली करत असतो, आपण लक्षात ठेवतो, है ना? त्याला आपण मेमरी लेवल म्हणतो. जे विद्यार्थी शिकलेल्या गोष्टी लक्षात ठेवतात, है ना? आणि त्या लक्षात ठेवलेल्या गोष्टी एक्झामिनेशनमध्ये उतरवतात, ती झाली आपली मेमरी लेवल ऑफ टीचिंग अँड लर्निंग. ठीक आहे. त्यानंतर आहे अंडरस्टँडिंग. यामध्ये याचा समर्थक जो आहे तो आहे मॉरिसन, है ना? ही सेकंड लेवल आहे. यामध्ये मेमरी लेवलचा सुद्धा संबंध किंवा एक इन्व्हॉल्वमेंट आहे. मेमरी लेवलमध्ये काय करतो आपण, तर आपल्याला लक्षात ठेवलेल्या गोष्टी समजल्या किती, है ना? यामध्ये अंडरस्टँडिंग लेवल असते. बघा, एकतर मेमरी लेवलमध्ये आपण लक्षात ठेवलेलं आहे, त्यासोबतच जी गोष्ट आपण शिकलो त्याला समजून घेतलं आहे. ठीक आहे, हे झाली अंडरस्टँडिंग लेवल, म्हणजे मेमराईज पण केलंय आणि समजून सुद्धा घेतलंय. या दोन्हीचा समावेश असतो आपल्या अंडरस्टँडिंग लेवलमध्ये. ठीक आहे, ही थोडीशी मेमरी लेवलपेक्षा ॲडव्हान्स लेवल आहे. यामध्ये विद्यार्थी जे फॅक्ट्स आहेत, जे सत्य आहेत, त्या गोष्टींना समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. ठीक आहे. त्यानंतर आहे रिफ्लेक्टिव्ह लेवल. रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये मेमरी अँड अंडरस्टँडिंग या दोन्हीचा समावेश आहे. याचा जो समर्थक आहे तो आहे हंट, बरोबर. याचा समर्थक कोण आहे, तर हंट याचा समर्थक आहे. ओके. आणि यामध्ये दोन्हीही लेवलचा समावेश आहे, म्हणजेच मेमरी आणि अंडरस्टँडिंग या दोन्ही लेवलचा यामध्ये समावेश होतो. आलं लक्षात? पुढचा प्रश्न बघा. इन विच लेवल ऑफ टीचिंग द टीचर्स रोल इज मोर ॲक्टिव्ह रॅदर दॅन बिंग इंटरॅक्टिव्ह. अशी कुठली पद्धत आहे किंवा अशी कुठली लेवल आहे त्यामध्ये टीचरचा रोल सगळ्यात जास्त आहे, है ना? किंवा टीचरची जी भूमिका आहे ती परस्पर संवादी आहे, है ना? सॉरी, परस्पर संवादी नसून तर ती काय आहे, एक सक्रिय आहे, म्हणजे ॲक्टिव्ह रोल टीचरचा आहे, इंटरॅक्टिव्ह लेवल त्यामध्ये
नाही. ठीक आहे, असा प्रश्न विचारलेला आहे. वन वे टीचिंग वी कॅन से. 10 सेकंडचा काउंटडाऊन स्टार्ट करतोय. ए-बी-सी-डी, मेमरी लेव्हल, अंडरस्टँडिंग, रिफ्लेक्टिव्ह किंवा ऑटोनॉमस डेव्हलपमेंट लेव्हल यापैकी कुठला आन्सर आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. सर्वांनी लवकर लवकर आन्सर द्यायचं आहे. दॅट इज कंपल्सरी की सगळ्यांनीच आन्सर द्यायचं आहे. ओके. सो आन्सर इज मेमरी लेव्हल. ठीक आहे. कारण यामध्ये टीचरचा जो रोल आहे, टीचरची मुख्य भूमिका असते. मेमरी लेव्हलमध्ये काय होतं, की शिक्षक इंटरॅक्टिव्ह नसतात. शिक्षक काय असतात, वन वे टीचिंग करतात. शिक्षक सांगतात आणि विद्यार्थी काय करतात, लक्षात ठेवतात. ठीक आहे. मेमराईज करतात. आलं लक्षात? ती लेव्हल असते मेमरी लेव्हल. मग यामध्ये शिक्षक जो आहे तो इंटरॅक्टिव्ह नसून शिक्षक काय आहे यामध्ये ॲक्टिव्ह आहे आणि स्टुडंट जे आहेत ते काय आहेत, ते एक इंटरॅक्टिव्ह वी कॅन से ॲक्टिव्हिटीमध्ये नाही आहेत, है ना. ते टीचर आणि लर्नर या दोघांमध्ये इंटरॅक्शन नाही आहे. यामध्ये फक्त टीचर ॲक्टिव्ह आहे. ठीक आहे. टीचर सांगतो आहे आणि विद्यार्थी काय करतायत, मेमराईज करतायत. ठीक आहे. ही पद्धत आहे मेमरी लेव्हलमध्ये. बघा, right from the selection of the subject matter to its evaluation, the key process of teaching learning remains with the teacher. पहिल्यापासून जिथे सब्जेक्ट निवडायचा आहे किंवा सब्जेक्टमध्ये काय काय सिलेक्शन करायचं आहे, काय काय सिलेबस ठेवायचा आहे, तिथल्यापासून ते इव्हॅल्युएशन पर्यंत, ठीक आहे, जी टीचिंग आणि लर्निंग जी प्रोसेस आहे ती सर्व शिक्षकाकडे असते. त्याला म्हणतो आपण मेमरी लेवल टीचिंग. ठीक आहे. मग मेमरी लेव्हलचे काय ॲडव्हांटेजेस आहेत, तर हे यंग स्टुडंटसाठी बेनिफिशियल आहे, जे की नवीन स्टुडंट आहेत, नवीन विद्यार्थी आहेत, त्यांना रटण्यासाठी, त्यांना मेमराईज करण्यासाठी ही चांगली पद्धत आहे. युजफुल फॉर स्लो लर्नर, जे हळू शिकणारे विद्यार्थी आहेत, हळूहळू शिकण्याची पद्धत ज्यांना जास्त प्रभावी असते त्यांच्यासाठी मेमरी लेव्हल लर्निंग जी आहे ती जास्त प्रभावी आहे. हेल्पफुल टू चिल्ड्रन फॉर लर्निंग अ न्यू कन्सेप्ट, नवीन गोष्ट शिकण्यासाठी मेमरी लेव्हल ही चांगली पद्धत आहे. द बेसिस फॉर अंडरस्टँडिंग द रिफ्लेक्ट लेवल ऑफ टीचिंग, है ना. ही एक समजण्याची किंवा रिफ्लेक्टिव्ह लेवलची काय आहे, एक बेस आहे त्याचा. ठीक आहे. कोण, मेमरी लेवल. म्हणजे अंडरस्टँडिंग आणि रिफ्लेक्टिव्ह लेवल जी आहे यांचा बेस काय आहे, जर बोलायला गेलं तर त्याचा बेस आहे मेमरी लेवल. ठीक आहे. त्या मेमरी लेवलमधूनच बाकी अंडरस्टँडिंग लेवल आणि रिफ्लेक्टिव्ह लेवल जे आहे ते बनू शकतात. सो जोपर्यंत मेमरी लेवल डेव्हलप होत नाही विद्यार्थ्याची, तोपर्यंत अंडरस्टँडिंग लेवल होणार नाही आणि जोपर्यंत मेमरी आणि अंडरस्टँडिंग होणार नाही तोपर्यंत रिफ्लेक्टिव्ह लेवल होणार नाही. ठीक आहे. असातला तो भाग आहे. अंडरस्टूड. पुढे बघा. द कम्युनिकेशन प्रोसेस इज ॲक्टिव्ह अँड इंटरॅक्टिव्ह ॲट अ व्हेरी हाय लेवल इन विच ऑफ द फॉलोइंग लेवल ऑफ टीचिंग. आता खाली काही लेवल ऑफ टीचिंग दिलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला काय विचारले, की कम्युनिकेशन जे आहे, संवाद जो आहे, ठीक आहे, किंवा त्याला संप्रेषण असं म्हणतो आपण. याची जी प्रक्रिया आहे, संप्रेषणाची जी प्रक्रिया आहे, ती कुठल्या लेवलमध्ये सगळ्यात जास्त सक्रिय असते किंवा इंटरॅक्टिव्ह असते, असा आपल्याला प्रश्न विचारला. ठीक आहे. मग ते रिफ्लेक्टिव्ह लेवल आहे, ती अंडरस्टँडिंग लेवल आहे, ती मेमरी लेवल आहे, की ती ऑटोनॉमस डेव्हलपमेंट लेवल आहे. ठीक आहे. सर्वांनी सांगायचं आहे विदिन काउंटडाऊन. सर्वांनी आन्सर द्यायचं कमेंट बॉक्समध्ये. ओके.
सो आन्सर इज रिफ्लेक्टिव्ह लेवल. तर रिफ्लेक्टिव्ह लेवल जी आहे यामध्ये इंटरॅक्टिव्ह प्रोसेस असते. शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांचं इंटरॅक्शन होत असतं. दोघंही ॲक्टिव्हली यामध्ये पार्टिसिपेटेड असतात. ठीक आहे. त्याला म्हणतो आपण रिफ्लेक्टिव्ह लेवल. बघा रिफ्लेक्टिव्ह लेवल जी आहे यामध्ये टीचिंग अँड लर्निंग ही जी प्रोसेस आहे है ना, ही कशी असते डायनॅमिक आणि युनिक असते. यामध्ये काय होतं शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं इंटरॅक्शन होत असतं. ठीक आहे. द स्टुडंट्स आर प्रोव्हाइडेड विथ अ प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन अँड दे नीड टू फॉलो सर्टेन प्रोसिजर्स टू सॉल्व द प्रॉब्लेम इंडिपेंडेंटली. आता यामध्ये काय होतं विद्यार्थ्यांची जी विचार करण्याची शक्ती किंवा कॉग्निटिव्ह लेवल जी आहे ती डेव्हलप झालेली असते. रिफ्लेक्टिव्ह लेवल जी आहे ती डेव्हलप झालेली असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना काय केलं जातं एक प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन बरोबर एक समस्या त्यांना दिली जाते. ठीक आहे सोडवण्यासाठी आणि त्यामध्ये एक वेगवेगळे प्रोसिजर किंवा वेगवेगळ्या पद्धती वापरून ती सिच्युएशन ती समस्या कसं विद्यार्थी सॉल्व्ह करू शकतात हे आपल्या रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये इव्हॅल्युएट केलं जातं. आलं लक्षात. सो दिस इज ऑल अबाउट रिफ्लेक्टिव्ह लेवल. पुढे बघा स्टुडंट सेंट्रिक क्लासरूम इज मीन फॉर. विद्यार्थी केंद्रित वर्गखोली म्हणजे कशासाठी. ठीक आहे. ऑप्शन ए ॲड्रेसिंग इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस वैयक्तिक जे डिफरन्सेस आहेत मतभेद जे आहेत त्यांना काय करणे ॲड्रेस करणे म्हणजे संबोधित करणे क्लिअर करणे. ठीक आहे. रिड्युसिंग द टीचर ओरिएंटेड लेक्चर्स जे शिक्षक ओरिएंटेड आहेत किंवा जिथे फक्त शिक्षक हा डॉमिनेटिंग असतो है ना त्या पद्धतीच्या लेक्चर्सला रिड्यूस करणं कमी करणं. ठीक आहे. रिकॉलिंग द प्रिव्हियस नॉलेज म्हणजे पूर्वीचं ज्ञान रिकॉल करणं आठवणं. एंगेजिंग द एंटायर क्लास किंवा संपूर्ण वर्गाला गुंतवून ठेवणं. ठीक आहे. यामध्ये विद्यार्थी केंद्रित किंवा स्टुडंट सेंट्रिक क्लासरूम म्हणजे काय या चारही ऑप्शन्सपैकी आपल्याला सांगायचं. ओके सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए. ठीक आहे. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. मी काउंटडाऊन थोडासा लेट चालू केलं वेळ दिला होता सर्वांना. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर ॲड्रेसिंग द इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस. ठीक आहे. Student centered learning applies to many educational learning, teaching, and support methods that address individuals, students, group of students. Okay, and specific learning needs, interests, preferences, and cultural background. बरोबर. जे स्टुडंट सेंट्रिक लर्निंग जे असतात त्यामध्ये भरपूर गोष्टी ज्या आहेत है ना ते काय केले जातात ते हाताळले जातात है ना अप्लाय केले जातात. त्यानंतर या अप्रोचमध्ये जो लर्नर किंवा जो चाइल्ड आहे है ना जे की स्टुडंट आहे याच्यावरती किंवा यांचं जे फोकस आहे है ना हां तर इंटरॅक्टिव्ह लेवल जी असते ती काय असते लर्निंग रॅदर दॅन टीचिंग. यामध्ये जास्त फोकस कशावरती असतो लर्निंग वरती जास्त फोकस असतो शिकण्यामध्ये जास्त फोकस असतो. यामध्ये डॉमिनेटिंग जे आहे ते लर्निंग असते. लर्नर हा काय असतो यामध्ये डॉमिनेटिंग असतो. आलं लक्षात. डॉमिनेटिंग इन द सेन्स जसं की टीचर सेंटर असतं त्यामध्ये टीचर डॉमिनेटिंग असतो तसं लर्नर सेंटर म्हणजे लर्निंग यामध्ये जास्त फोकस्ड असते. ठीक आहे. आलं लक्षात. पुढे बघा विच ऑफ द फॉलोइंग इज सोशल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लर्निंग. खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी कुठला सामाजिक वैशिष्ट्य आहे हा आपल्याला सांगायचा आहे. ठीक आहे. लर्नरचा विद्यार्थ्याचा पॉवर ऑफ सेन्सरी परसेप्शन थिंकिंग ॲबिलिटी विचार करण्याची क्षमता पॉवर ऑफ सिंथेटिक इमॅजिनेशन है ना म्हणजे एक कृत्रिम है ना आर्टिफिशियल ज्याला म्हणतो आपण पॉवर ऑफ सिंथेटिक इमॅजिनेशन कल्पनाशक्ती बरोबर. ॲबिलिटी टू रिलेट वन सेल्फ विथ अदर म्हणजे दुसऱ्यासोबत किंवा इतरांशी आपल्याला काय करणं कम्पेअर करणं बरोबर ही पद्धत.
तर यामध्ये कुठलं असं उद्दिष्ट आहे, सॉरी वैशिष्ट्य आहे कशाचं? लर्नरचं. ठीक आहे. काउंटडाऊन स्टार्ट केलाय. काउंटडाऊन स्टार्ट झालाय. सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्यायचा आहे. इट इज कंपल्सरी. कोणीही असं ऑप्शन्स न देता राहिलं नाही पाहिजे. ओके. ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. ॲबिलिटी टू रिलेट वनसेल्फ विथ द अदर. ठीक आहे. आलं लक्षात? बघा, सोशल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लर्नर इज मॅनिफेस्टेड इन द प्रोसेस ऑफ इस्टॅब्लिशिंग वन डिस्टिंक्ट आयडेंटिटी, सेल्फ इमेज, रोल अँड पर्पज करस्पॉन्डिंग टू द ग्रुप वन इज अ पार्ट ऑफ. ठीक आहे. म्हणजे शिकणाऱ्याची जी सामाजिक वैशिष्ट्ये आहे ती एखाद्याची वेगळी ओळख, स्वतःची प्रतिमा, बरोबर, सेल्फ इमेज ज्याला म्हणतो आपण, किंवा भूमिका, त्याचा रोल, त्या गटाचा एक भाग हे आहे त्याच्याशी संबंधित हे उद्देश असतो. ठीक आहे. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह असतं. लक्षात, सॉरी कॅरेक्टरिस्टिक्स असतं. सो सोशल कॅरेक्टरिस्टिक्स जे असतात शिकणाऱ्याचे ते म्हणजे त्याची इमेज किंवा त्याचा रोल है ना, किंवा त्याची जी आयडेंटिटी आहे ती कशी वेगळी आहे, या सर्व गोष्टी यामध्ये मॅटर करत असतात. ओके, क्लिअर. पुढे बघा, लर्निंग डिसॅबिलिटी, शिकण्याची अक्षमता, आर जनरली फाउंड इन स्पेशली दोज चिल्ड्रन हुज, हे कोणामध्ये आढळते? विशेषतः त्या मुलामध्ये ज्यांची पॅटर्नल रिलेटिव्स हॅव सच प्रॉब्लेम्स, है ना, म्हणजे त्यांचे पित्र नातेवाईकांना अशा समस्या आहेत, किंवा इन चिल्ड्रन विथ ॲव्हरेज टू सुपिरियर आयक्यू, है ना, म्हणजे सरासरी जे ॲव्हरेज है ना, ते जे आयक्यू आहे, बरोबर, सरासरी ते उच्च बुद्ध्यांक असलेल्या मुलामध्ये, किंवा मोर ऑफन इन बॉयज ॲज कम्पेअर टू गर्ल्स, मुलामध्ये जास्त असतं, किंवा मोर ऑफन इन चिल्ड्रन बिलॉंगिंग टू रुरल एरियाज ॲज कम्पेअर टू अर्बन एरियाज, किंवा शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागाच्या मुलामध्ये अधिक असतं. ठीक आहे. काउंटडाऊन स्टार्ट करतोय. ओके, राईट आन्सर सुद्धा आलंय चुकून आता. ओके, सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए, दॅट इज द इश्यू, है ना, जे की पॅटर्नल रिलेटिव्समध्ये जर असं काही प्रॉब्लेम असेल तेव्हा लर्निंग डिसॅबिलिटी जी आहे ती विद्यार्थ्यामध्ये, चिल्ड्रनमध्ये होऊ शकतात. ओके, क्लिअर. पुढचा प्रश्न बघा, सॉरी आपण थोडंसं डिस्कशन बघूया याच्याबद्दल. लर्निंग डिसॅबिलिटीज जे आहेत हे एक डिसऑर्डर आहे दॅट अफेक्ट्स द ब्रेन्स ॲबिलिटी, बरोबर, जे मेंदू आहे त्याच्या कार्यावरती, त्याच्या क्षमतेवरती त्याचा परिणाम होत असतो. जसं की ते अंडरस्टँडिंग आहे, वाचणे आहे, लिहिणे आहे, है ना, स्पेल करणे, रिझन, रिमेंबर, या सर्व गोष्टीवरती काय होत असतं? इम्पॅक्ट होत असतो. कशाचा? तर लर्निंग डिसॅबिलिटीजचा. लक्षात, लर्निंग डिसॅबिलिटी सर्वांना समजली असेल. त्यानंतर आहे लर्निंग डिसॅबिलिटीज आर नॉट contagious and are caused by genetic or neurobiological factors that affects the cognitive process associated with the learning. आता लर्निंग डिसॅबिलिटी हा कुठला रोग नाहीये किंवा हा संसर्गजन्य रोग सुद्धा नाहीये. पॅरेंटल काही प्रॉब्लेम असेल किंवा पॅरेंट्सच्या पूर्ण फॅमिलीमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर विद्यार्थ्यामध्ये तो प्रॉब्लेम असू शकतो. ठीक आहे. इट इज नॉट अ बिग डील. लर्निंग डिसॅबिलिटीज मे कंटिन्यू इन दोज हू पॅटर्नल रिलेटिव्स हॅव सच प्रॉब्लेम. जसं की आताच आपण ऑप्शन फर्स्ट जो पाहिला तो आन्सर होता, त्यामध्ये जेनेटिक इश्यूज काही असू शकतात, बरोबर, त्यामुळे सुद्धा इन फ्युचर विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो. ठीक आहे. पुढे बघा, डॉट डॉट इज अन इसेन्शियल क्वालिटी ऑफ द बेस्ट टीचर. आता खाली दिलेल्या ऑप्शन्सपैकी अशी कुठली इसेन्शियल क्वालिटी आहे, ती जर असेल तर शिक्षकाला म्हटलं जातं शिक्षक काय आहे? बेस्ट टीचर आहे. ठीक आहे. बेस्ट टीचर कोणाला बोलणार तुम्ही? स्ट्रॉंग सब्जेक्ट नॉलेज ज्याला आहे त्याला, जेन्युइन इंटरेस्ट आहे टीचिंगमध्ये त्याला, लँग्वेज फ्लुएन्सी असेल त्याला,
की गुड रिप्रेझेंटेशन बेसिक रिक्वायरमेंट्स. ठीक आहे. व्हॉट विल बी द करेक्ट आन्सर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. व्हॉट विल बी द करेक्ट आन्सर ए बी सी डी पैकी सांगा सर्वांनी. सो आन्सर इज ऑप्शन बी, जेन्युइन इंटरेस्ट इन टीचिंग. बरोबर. अध्यापनामध्ये खरी आवड असली पाहिजे, तेव्हाच आपण टीचरला काय म्हणू शकतो, टीचर बेस्ट आहे असं म्हणू शकतो. ठीक आहे. आलं लक्षात. पुढचा प्रश्न बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ डोमेन ऑफ लर्निंग. खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी असा कुठला ऑप्शन आहे जे की शिक्षण क्षेत्र है ना, लर्निंग डोमेन नाही असं आपण म्हणू शकतो. कॉग्निटिव्ह, अफेक्टिव्ह, सॉरी किंवा कोनेटिव्ह अँड स्पिरिच्युअल. काउंटडाऊन स्टार्ट केलाय, सर्वांनी आन्सर द्या. सो ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. बघा. कॉग्निटिव्ह डोमेन जे आहे, फोकसेस ऑन इंटेलेक्च्युअल स्किल्स, जसं की क्रिटिकल थिंकिंग आहे, प्रॉब्लेम सॉल्विंग आहे, बिल्डिंग अ नॉलेज आहे, नॉलेज बेस आहे. ठीक आहे. तर या गोष्टी जेव्हा होत असतात त्याला म्हणतो आपण कॉग्निटिव्ह डोमेन. बरोबर. अफेक्टिव्ह डोमेन कोणाला म्हणतो? अफेक्टिव्ह डोमेन फोकसेस ऑन पॉझिटिव्ह इमोशन्स, जसं की फिलिंग्स, व्हॅल्यूज, ॲप्रिसिएशन, मोटिवेशन, एन्थुझियाझम अँड ॲटिट्यूड्स. ठीक आहे. तर यामध्ये पॉईंट्स लक्षात ठेवा तुम्ही. क्रिटिकल थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग वगैरे असेल तर कॉग्निटिव्ह डोमेन. ॲप्रिसिएशन, व्हॅल्यूज, फिलिंग्स, एन्थुझियाझम, मोटिवेशन असेल तर इफेक्टिव्ह डोमेन. ठीक आहे. सायकोमोटर डोमेन सुद्धा आपण या सर्व गोष्टी पाहिल्या होत्या. सायकोमोटर डोमेन इन्क्लूड्स फिजिकल मुवमेंट है ना, कोऑर्डिनेशन अँड यूज ऑफ मोटर स्किल एरिया. बरोबर. यामध्ये प्रॅक्टिकलची जास्त गरज असते किंवा प्रॅक्टिकल जास्त यूज केलं जातं. आलं लक्षात. त्यामध्ये स्पीड, ॲक्युरेसी, डिस्टन्स, प्रोसिजर या सर्व गोष्टी सायकोमोटरमध्ये येतात. ओके. कनेक्टिव्ह डोमेन बघा आता. कनेक्टिव्ह डोमेन इज बेस्ड ऑन डिझायर, इंटेन्शन, इनिशिएटिव्ह अँड विलिंगनेस. बरोबर. तुमचा हेतू कसा आहे, तुमची इच्छा काय आहे, तुमचा पुढाकार आणि इच्छा, विलिंगनेस काय आहे. बरोबर. या गोष्टी असतात तुमचा कनेक्टिव्ह डोमेन. आलं लक्षात. पुढचा प्रश्न बघा. द मोस्ट ॲप्रोप्रिएट पर्पज ऑफ लर्निंग इज. शिकण्याचा सर्वात योग्य उद्देश काय आहे? विचार करून उत्तर द्यायचे. यासाठी तुम्हाला जास्त वेळ देत आहे मी. द मोस्ट ॲप्रोप्रिएट पर्पज ऑफ लर्निंग. डेव्हलपमेंट ऑफ सोशल अवेअरनेस, सामाजिक जागरूकता जास्त करणं, प्रिपेरिंग वनसेल्फ फॉर एम्प्लॉयमेंट, एखाद्याला रोजगारासाठी तयार करणं, मॉडिफिकेशन ऑफ बिहेवियर, वर्तनामध्ये बदल आणणं, की नन ऑफ द अबव, म्हणजे यापैकी कुठलाही नाही. ठीक आहे. काउंटडाऊन स्टार्ट करतोय. सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे. लवकर लवकर उत्तर द्यायचं सर्वांनी. ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी, डी पैकी काय आन्सर असेल?
तर पेपर 1 साठी आपला एम-एस सेटचा पेपर 1 साठी आपला रोज 9 वाजता लेक्चर असतो. तर सर्वांनी 9 वाजता अटेंड करायचं आहे आपला लाईव्ह लेक्चर. ठीक आहे. त्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आपण पेपर 1 च्या शिकतो. त्यावरती प्रॅक्टिस करतो आणि नंतर टेस्टमध्ये इम्प्लिमेंट करतो. ठीक आहे. जे विद्यार्थी नवीन आहेत, जे विद्यार्थी आज पहिल्यांदा पाहत आहेत लेक्चर, त्या सर्वांनी कोर्स जॉइन करायचा आहे. सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्यायचा आहे. काही हरकत नाही चुकलं तरी. ओके. ओके. If you have any inquiry about the course, about the lectures, तर तुम्ही सुरुवातीला जे नंबर दिले आहेत त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानंतर तुमचा जो काही रिस्पेक्टिव्ह सब्जेक्ट आहे त्या शिक्षकाकडे तुम्हाला नंबर दिला जाईल. ठीक आहे. परंतु सुरुवातीला इन्क्वायरी तुम्हाला त्या नंबरवरती करायची आहे जे सुरुवातीला मी तुम्हाला नंबर दिला होता. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला रिस्पेक्टिव्ह टीचर्सचा नंबर वगैरे मिळेल. ठीक आहे. आलं लक्षात? सो राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज ऑप्शन सी, मॉडिफिकेशन ऑफ बिहेवियर. वर्तनामध्ये बदल. बघा, वर्तनात बदल करणे हा शिकण्याचा योग्य उद्देश आहे. कारण शिकणे एखाद्या व्यक्तीचे वर्तन, व्यक्तिमत्व बदलत असते. बरोबर. शिक्षणामुळे काय होतं? वर्तन बदलतात है ना, व्यक्तिमत्व बदलत असतात. बरोबर. त्यामुळे शिक्षण हे खूप इम्पॉर्टंट आहे. क्लिअर. तर काही असे उद्देश आहेत किंवा वी कॅन से टार्गेट्स आहेत. तर वन बाय वन बघा. डेव्हलपिंग स्किल्स है ना, हे उद्देश असू शकतो. त्यानंतर सोशल ॲडजस्टमेंट, ॲक्वायरिंग नॉलेज, इम्प्रूव्हिंग इफेक्टिव्हनेस, इन्क्रीजिंग कॉम्पिटन्सीज, हे सर्व गोष्टी डेव्हलप होत असतात विद्यार्थ्यामध्ये, जे की त्यांच्या करिअरमध्ये, त्यांच्या लाईफमध्ये त्यांना जास्तीत जास्त उपयोगी पडणार आहेत. जसे की डेव्हलपिंग स्किल्स आहेत. स्किल्समुळे जास्तीत जास्त मोठी चांगल्या प्रकारे नोकरी लागू शकते. बरोबर. सोशल ॲडजस्टमेंट आहे ना, सामाजिक गोष्टीमध्ये किंवा समाजामध्ये एक वेगळा एक इमेज असते. बरोबर. ॲक्वायरिंग नॉलेज, इम्प्रूव्हिंग इफेक्टिव्हनेस, इन्क्रीजिंग कॉम्पिटन्सीज, या सर्व गोष्टी कशामध्ये आहेत? या सर्व गोष्टी आहेत तुमच्या वर्तनात बदल करण्यामध्ये. ठीक आहे. म्हणजेच काय? मॉडिफिकेशन ऑफ बिहेवियरमध्ये. ठीक आहे. मग प्रश्न काय होता आपला? ॲप्रोप्रिएट पर्पज ऑफ लर्निंग. सर्वात योग्य उद्देश काय आहे शिकण्याचा? बरोबर. आलं लक्षात सर्वांच्या? ओके. सो थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर अटेंडिंग दिस सेशन. आजच्या सेशनमध्ये आपण खूप काही गोष्टी नवीन नवीन शिकलेल्या आहेत. त्या गोष्टी तुमच्या एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे सर्वांनी हा जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि लाईक करायचा आहे. तर भेटूया पुढच्या सेशनमध्ये. बाय बाय एव्हरीवन. हॅव अ ग्रेट डे.